नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र चोखंद पोटोबा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे नादखुळ्या चवीची उकडलेल्या लिंबू आणि मिरचीची रेसिपी की जी खाल्ल्यावर तुमच्या तोंडाची चव वाढणार आहे आणि तुम्ही 4 घास नक्कीच जास्त खाणार आहे। तर चला बघूया। नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र चोखंद पोटोबा। आज पुन्हा एक विशेष व्हिडिओ घेऊन आलेलो खास तुमच्यासाठी। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार मित्रांनो, तर लिंबाच्या रसामध्ये शिजवलेली मिरची करणार आहे। ती मिरची ना तोंडी लावण्यासाठी अतिशय छान लागते आणि जी लोकांना चव गेली म्हणणारे लोक असतात, काय कारणामुळे त्यांची तोंडाची चव जाते किंवा आवडती भाजी नसते जेवणामध्ये, तर मग कारण सांगतात की मला जेवणच जात नाही। तर त्याच खास मित्रांसाठी आपण आहे ना जी तोंडी लावण्यासाठी मिरची बनवणार आहे। तर ती मिरची खाल्ल्यानंतर ना नक्कीच ते एक चपाती जास्त खाणार आहेत। तर ती मिरची कशी बनवायची ना त्याची सविस्तर माहिती आज आपण घेऊया। तर त्यासाठी लागणारं साहित्य एकदा बघून घेऊ। तर मित्रांनो, लिंबाच्या रसातली मिरची ना शिजवायसाठी जे साहित्य लागतं ते बघून घेऊ आपण। तर आपण काय केलेलं मित्रांनो, हे कमी तीव्रतेची मिरची घेतलेली आहे, म्हणजे की कमी तिखट असलेली मिरची आहे। ही 200 ग्रॅम मिरची आहे मित्रांनो। तर आपल्याला ना ही मिरची लिंबाच्या रसामध्ये शिजवायची आहे। तर त्यासाठी आपण 3 लिंबांचा रस घेतलेला आहे आणि एक गुळाचा खडा घेतलेला आहे, साधारण या साईजचा आहे मित्रांनो। तर काय करायचं मित्रांनो, गुळ आणि आपल्याला लिंबाचा रस आहे ना ते एकत्र करून आहे ना हा आपल्याला लिंबाच्या रसामध्ये गुळ वितळून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला जेव्हा आपण मिरची शिजवणार आहे तेव्हा हा रस याच्यामध्ये टाकायचा आहे। तर आपल्याला आता काय करायचं, मिरची शिजवायची आहे। तर आपल्याला या मिठामध्ये मिरची शिजवायची आहे आणि नंतर आपल्याला फोडणी द्यायची आहे। तर फोडणीसाठी आपल्याला 2 चमचे तेल लागणार आहे, एक चमचा आपल्याला जिरं मोहरी लागणार आहे आणि हिंग खूप महत्वाचं आहे। हिंग असलं ना मिरचीला खूप छान चव येते। त्याचबरोबर आपण ना हळद वापरणार आहे अर्धा चमचा। तर एवढ्याच मोजक्या साहित्यामध्ये ना चवीला अशी जबरदस्त आपण मिरची करणार आहे मित्रांनो। तर आता तुम्ही रेसिपी पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा, तुम्हाला कळून जाईल। तर मित्रांनो, आता काय करूया आपण, मिरची शिजवून घ्यायची आहे। तर त्यासाठी आपण एक मोठं भांडे घेतलेलं आहे। तर मिरची शिजवायच्या आधी एक तुम्हाला टिप्स सांगतो। आपण या मिरच्या घेतल्या त्याच्यात देठ काढायचं नाहीये। या देठासकट आपल्याला मिरच्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत। तर आपण हे देठ काढलं तर त्याच्यामध्ये पाणी शिरून जाईल आणि आपल्या मिरचीचं आहे ना जे टेस्ट आहे पूर्ण निघून जाईल। तर काय करायचं मित्रांनो, मिरची आपली पूर्ण शिजून झाल्यानंतर ना आपण हे देठ काढायचं। तर काय करूया, आता आपण आहे ना भांड्यामध्ये मिरची घेऊया। तर मित्रांनो, आता आपण आहे ना भांड्यामध्ये मिरची घेतलेली आहे। तर साधारण आहे ना चवीपुरतं मीठ घ्यायचं। असं मीठ टाकल्यानंतर काय करायचं मित्रांनो, आपल्याला मिरची शिजवायची आहे। तर साधारण मिरची आहे ना पाण्यामध्ये पूर्ण बुडून जाईल इतकं पाणी टाकायचंय आणि शक्यतो मित्रांनो पसरट भांडं घेण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून आपली मिरची ना पाण्यामध्ये आहे ना व्यवस्थित आहे ना बुडून शिजेल। तर साधारण 5 मिनिटांमध्ये मिरची आपली शिजून जाईल। तर आपण आहे ना हे झाकण लावून एक 5 मिनिटं शिजून घेऊ आणि नंतर पुढची व्हिडिओ बघू। तर मित्रांनो, आता काय करूया, आपली मिरची ना शिजस तर आपण काय करूया, लिंबाच्या रसामध्ये ना हा गुळ आपल्याला ना वितळून घ्यायचा आहे, म्हणजे विरघळून घ्यायचा आहे। तर थोडा हाताने क्रश करायचा आणि याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। तर साधारण आपली मिरची शिजस तर आहे ना पूर्णपणे आपला गुळ लिंबाच्या रसामध्ये विरघळून जाईल आणि नंतर आपल्याला हा लिंबाचा रस आहे ना आपल्या मिरचीमध्ये मिक्स करायचा आहे। तर त्याच्या आधी पण 2-3 टिप्स आहेत, त्या टिप्स मी तुम्हाला सांगेन, त्या पद्धतीने तुम्ही कृती करा। तर तुमची लिंबाची मिरची एक नंबर होईल मित्रांनो। तर आता आपण एक 5 मिनिटं थांबूया। तर मित्रांनो, पाहू शकता आपल्या मिरच्या किती छान शिजलेल्या आहेत। तर ह्या मिरच्या शिजलेल्या आहेत। तर आता आपण या पाण्यातून वेगळ्या करून घेऊया। तर आपण चाळणीच्या साहाय्याने ना पाणी आणि मिरची वेगळे करून घेऊया मित्रांनो। आता काय करूया, आपण चिमटा आणि चाळणीच्या साहाय्याने यातलं पाणी वेगळं काढून घेऊया। यातलं पूर्ण पाणी निथळून गेलं पाहिजे मित्रांनो, त्यासाठी आपण चाळणीचा उपयोग करतोय। तर संपूर्ण मिरच्या काढून घेऊ मित्रांनो। आता आपण या मिरच्या आहे ना पाण्यातून वेगळ्या करून घेतलेल्या आहे। तर आता आपण अशी देठं काढून घ्यायची आहेत, अशी देठं काढायची बघा मित्रांनो। तर सगळ्या मिरच्यांची आपण देठं काढून घेऊ। तर मित्रांनो, पाहू शकता आपण आहे ना सगळ्या मिरच्यांची देठं काढलेली आहेत। तर आता आपण काय करायचंय, आपण गुळ आणि लिंबाच्या रसाचं आहे ना असं पाणी करून घेतलेलं आहे, ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं बघा। हे लिंबाचा रस आणि गुळ टाकल्यानंतर ना असं चांगलं मिक्स करून घ्यायचंय। प्रत्येक मिरचीला ना गुळ आणि लिंबाचा रस लागला पाहिजे, तेच आपल्या रेसिपीचं सिक्रेट आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आता मग काय केलेलं आहे, आता लिंबाचा रस आणि गुळाचा रस आहे ना त्याच्यामध्ये मिरच्या साधारण 5 मिनिटं आहे ना अशा आपण याला मुरवत ठेवायचे आहेत। त्यानंतर आपल्याला तडका द्यायचा आहे मित्रांनो। तर साधारण 5 मिनिटं आपण आता
थांबूया. मित्रांनो पाहू शकता आपल्या मिरच्या ना लिंबू आणि गुळाच्या रसामध्ये चांगले मुरलेले आहेत. तर आपण याचा तडका तयार करूया आता. तर पाहू शकतो मित्रांनो आता आपण आहे ना तडक्यासाठी कढई ठेवलेली गॅसवर. तर आता आपण थोडं तेल टाकून घेऊया. तर मित्रांनो आपण आहे ना 200 ग्रॅम मिरची घेतली होती, त्यासाठी आपण 2 पळ्या तेल घेणार आहे आणि तेल तापसवर थोडं थांबूया. तर मित्रांनो पाहू शकता आपलं तेल आता छान तापलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण 1 चमचा आहे ना मोहरी टाकून घेऊ. मोहरी छान तडतडली ना मित्रांनो की लगेच आपण जिरं पण टाकून घेऊ. जिरं मोहरी दोन्ही तडतडलं ना मित्रांनो तर आपण हिंग टाकून घेऊ. हिंग पण चांगला आपलं सुगंध हवेत दरवळायला लागलेला आहे. तर मित्रांनो आपण 1 चमचा हळद टाकून घेऊ आणि चांगला आपण हलवून घेऊ. तर मित्रांनो आपला तडका तर आता रेडी झालेला आहे. तर ह्याच्यामध्ये आपण आहे ना ज्या मुरत ठेवलेल्या मिरच्या आहेत ना त्या टाकून घेऊ. तर त्या तडक्यामध्ये ना आपल्या मिरच्या मित्रांनो थोड्याशा आपण हलवून घ्यायचे आहेत. पाहू शकतो मित्रांनो दिसायला अतिशय सुंदर अशा आहे ना या लिंबाच्या रसातल्या मिरच्या ना एकदम भारी सुगंध सुटलेला मित्रांनो. खाण्याची तर तीव्र इच्छा झालेली आहे मित्रांनो. या मिरच्या साधारण 2 दिवस अशाच मुरत ठेवायच्या. त्या 2 दिवसानंतर एवढी भारी चव लागते ना मित्रांनो, खूप भारी चव लागते. आता पण आपण खाऊ शकतो पण भारी चव आहे ना तुम्हाला मुरल्यानंतर 2 दिवसांनीच भेटणार आहे. तर आता आपण हे थोडस हलवून घेऊ. तर मित्रांनो आपण आता तेलामध्ये ना आपल्या मिरच्या छान परतलेल्या आहेत. तर आता आपण याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मित्रांनो. तर अशा प्रकारे आपली शिजवलेली लिंबू आणि मिरचीची रेसिपी झालेली आहे की जी खाल्ल्यावर 4 घास तुम्हाला नक्कीच जास्त जाणार आहेत मित्रांनो. तर अशा प्रकारची रेसिपी तुम्ही पण ट्राय करा. तर मित्रांनो आता आपण या प्लेटमध्ये काढून घेऊ. मित्रांनो हे तुम्ही ना स्टीलच्या भांड्यामध्ये ना स्टोअर करायचे मित्रांनो. ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये स्टोअर करायचं नाही, नाहीतर त्या ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये ना लिंबाचा रसाने रिएक्शन करतो. किंवा हे तुम्ही काचेच्या भांड्यात काढून आहे ना ठेवलं तरी चालेल, पण ॲल्युमिनियमच्या भांड्यात काढायचं नाही मित्रांनो. तर मित्रांनो आता आपल्या लिंबाच्या रसातली ना मिरची शिजवलेली झालेली आहे. पाहू शकता तुम्ही मित्रांनो दिसायला एकदम 1 नंबर दिसते मित्रांनो. तर आता आपण जेवणाचं पण ताट वाढून घेतलेलं आहे. तर जेवणाच्या ताटामध्ये काय करायचं आपण या 2 मिरच्या आहे ना काढून घेऊ मित्रांनो. ह्या अजून मुरलेली नाहीये, 2 दिवसांनी मुरल्यानंतर 1 नंबर चव लागणार आहे मित्रांनो. तरी पण आता आपण टेस्ट रिव्ह्यू साठी आपण घेतलेली आहे. तर आता आपण खाऊन बघूया. तर मित्रांनो आता काय करू आपण आता भाकरी बरोबर थोडीशी मिरची घेऊया आणि खाऊन बघूया. 1 नंबर मित्रांनो अतिशय सुंदर लागत आहे. आपण गुळ आणि लिंबू टाकले त्यामुळे असं खट्टा मिठा आणि तिखटाची चव लागते. तर तोंडाला 1 नंबर चव येते मित्रांनो. अशा प्रकारची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तुमच्या तोंडाला चव नसेल तर नक्की चव येईल मित्रांनो. तर मित्रांनो आमचे व्हिडिओ आवडले असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.